पुन्हा एकदा सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. Once again, welcome to all parents and students. In our last video, we have studied how to prepare tables to draw graphs of equation. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की समीकरणांचे आलेख काढण्यासाठी आपल्याला सारणी बनवावी लागते बिंदूंसाठी, बरोबर आहे. त्या सारण्या आपण पाहिल्या होत्या. पहिल्या चार गणितांच्या सारण्या आपण पाहिल्या. त्यातलं दुसरं गणित तुम्हाला करायचं होतं. सो वी हॅव स्टडीड टेबल्स, हाऊ टू प्रिपेअर टेबल्स. नाउ द सेकंड पार्ट इज टू ड्रॉ ग्राफ. आता त्याचा दुसरा भाग जो आहे तो आहे की त्या सारणीचा वापर करून आपल्याला आलेख काढायचा असतो, बरोबर. मग आलेख पेपर तुमच्याकडे असतो. आलेख पेपरवर उभा असतो वाय अक्ष, आडवा असतो एक्स अक्ष. दिस इज द वाय ऍक्सिस अँड दिस इज द एक्स ऍक्सिस. यू बेटर नो फ्रॉम 9th स्टँडर्ड. 9वीला तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे. एक्स अक्ष कसा असतो, वाय अक्ष कसा असतो. त्यांचा छेदनबिंदू म्हणजे आरंभ बिंदू. दिस इज द ओरिजिन, 0 0. हिअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ही बाजू एक्स ची धन, ही बाजू ऋण. वरचा भाग धन असतो वायचा आणि शून्याच्या खाली काय असतं, ऋण असतं, बरोबर आहे. यामध्ये आलेख काढताना एक्स अक्ष आणि वाय अक्ष बरोबर त्या आलेख कागदाच्या मधोमधच आले पाहिजे अशी काही अट नाहीये. ओके, इट इज नॉट नेसेसरी दॅट वाय ऍक्सिस अँड एक्स ऍक्सिस शुड बी इन द मिडल. कळलं, मिडललाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. यू जस्ट चेक युअर पॉइंट. तुम्ही तुमचे पॉइंट पाहायचे जे तुम्ही सारणीमध्ये बिंदू तयार केलेले आहेत. त्या बिंदूंकडे पहा आणि त्या बिंदूंच्या हिशोबाने तुम्ही आलेख काढले तरी चालतील. म्हणजे काय, तर आपल्याकडे हे जे आपण प्रश्न दुसऱ्यातलं पहिलं गणित आहे. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. द ग्राफ इज फॉर दॅट क्वेश्चन. प्रश्न दुसऱ्यातलं जे पहिली समीकरण आहेत पहिल्या गणितातली, त्यांच्यासाठी हा आलेख आपण काढलेला आहे, बरोबर. मग आपण पाहू शकता की त्याच्यासाठी सारणी काय मिळाली होती, बिंदू काय मिळाले होते. सो इन आवर लास्ट व्हिडिओ वी गॉट पॉइंट्स फॉर दोज टू इक्वेशन्स. तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे पहिलं गणित आहे त्यासाठी जी सारणी बनवली आहे, त्या सारणीमध्ये ह्या पहिल्या गणितात दोन समीकरण होती. एक होतं एक्स अधिक वाय बरोबर 6 आणि दुसरं होतं एक्स वजा वाय बरोबर 4. ही दोन समीकरणं होती, बरोबर. ह्या दोघांसाठी पण आपण सारणी बनवली होती, बरोबर. मग त्या सारणीमध्ये आपल्याला दिसत आहे की त्या सारणीमध्ये एक्स अधिक वाय बरोबर 6 मध्ये कोणते कोणते बिंदू आले होते. तर 6 स्वल्पविराम 0 आला होता. त्यानंतर 2 स्वल्पविराम 4 आला होता. 0 स्वल्पविराम 6 आला होता, बरोबर. म्हणजे 3 बिंदू. या सारणीमध्ये 3 बिंदू होते. कुठले, 6 0 0 6 आणि 2 4. हे 3 बिंदू एक्स अधिक वाय बरोबर 6 या समीकरणाच्या सारणीमध्ये हे 3 बिंदू मिळाले होते. वी हॅव गॉट दिस 3 पॉइंट्स फॉर द इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 6 इन आवर लास्ट व्हिडिओ, बरोबर. नाव एक्स मायनस वाय इक्वल टू 4 साठी कोणते 3 बिंदू मिळाले होते. एक्स वजा वाय बरोबर 4 या समीकरणासाठी त्या सारणीमध्ये कोणते 3 बिंदू मिळाले होते. मिळाला होता कुठला, 4 0, त्यानंतर 5 स्वल्पविराम 1 आणि कोणता मिळाला होता, 4 0 5 स्वल्पविराम 1 आणि 6 स्वल्पविराम 2. ओके, फॉर दिस इक्वेशन वी हॅव गॉट दिस 3 पॉइंट्स इन आवर टेबल. सो जस्ट चेक इट आउट. हायएस्ट एक्स कोऑर्डिनेट, सगळ्यात मोठा एक्स निर्देशक कोणता दिसतोय, 6 म्हणजे धन. म्हणजे धन बाजूला 6 पर्यंतच जायचंय, जास्त काही लांब जायची गरज नाहीये. त्यानंतर सगळ्यात मोठा वाय किती आहे, वाय हायएस्ट वाय 4 आणि 6. हायएस्ट वाय किती आहे, 6. म्हणजे वाय वर तुम्हाला कुठपर्यंत जायचं, 6 पर्यंत. म्हणून बघा 6. उगाच जास्त अंक पण लिहायची काही गरज नाहीये. त्यानंतर ऋण इथे काही दिसत नाहीये. नो कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, कुठलाच निर्देशक ऋण नाहीये. त्यामुळे बघा ह्या बाजूला किंवा इथे खाली जास्त काही जायची गरज नाही. म्हणून मी म्हटलं होतं की एक्स आणि वाय बरोबर मधोमधच लिहिणं काय काढणं काही गरजेचं नाहीये. सो इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ वाय ऍक्सिस अँड एक्स ऍक्सिस इन द मिडल. लक्षात ठेवायचं. ओके, आफ्टर ड्रॉइंग एक्स अँड वाय ऍक्सिस जस्ट राईट डाऊन पॉइंट्स 1 2 3 4 5 6 7. यू मस्ट बी व्हेरी मच फॅमिलियर विथ दिस. तुम्हाला हे सगळं 9वीला झालेलं आहे. एक्स आणि वाय अक्ष काढला, त्यानंतर 1 सेंटीमीटरला बघा आपण प्रमाण काय लिहिलंय, दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक.
What is the scale? On both axes 1 centimeter equal to 1 unit. So after 1 centimeter 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इकडे पण तसंच same way. Okay. Now to identify the number, इथे डॉट आहेत ना छोटे करा. हा, sometimes you make like this. This is not the better way. काही वेळेला असे नंबर्स पॉइंट शो करायला इथे आहे ना, एक सिंगल छोटासा डॉट करा तुम्हाला कळण्यासाठी की इथे 1 आहे, मग इथे 2 आहे, मग इथे 3 आहे. हे असं काही करू नका. हा, डोंट मेक साइन लाईक दिस टू शो द पॉइंट्स. ओके. आफ्टर रायटिंग ऑल दिस पॉइंट्स, हे सगळे आपण नंबर लिहिले, संख्या ह्या सगळ्या लिहिल्या. फर्स्ट यूज टेबल ऑफ फर्स्ट इक्वेशन. पहिलं काय करा, पहिल्या समीकरणाची जी सारणी आहे ती बघा. त्या सारणीमध्ये 3 बिंदू दिसत आहेत. एक आहे 6 0, दुसरा आहे 0 6 आणि 2 स्वल्पविराम 4. ओके. फॉर द फर्स्ट इक्वेशन वी हॅव गॉट 3 पॉइंट्स 6 0, 0 6 and 2,4 in that table. So first plot these points in your graph. हे जे 3 बिंदू आहेत ते पहिले आलेखामध्ये स्थापन करा. We all know how to plot points on the graph. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आलेखामध्ये बिंदू कसे स्थापन करायचे. पहिला कोणता आहे? 6 स्वल्पविराम 0, म्हणजे x निर्देशक 6 आहे आणि y काय आहे? 0. ज्याचा y निर्देशक 0 असतो तो कुठे असतो? x वर असतो. म्हणजे 6 स्वल्पविराम 0 हा बिंदू कुठे असणार? x अक्षावर. मग x अक्षावर कुठे असणार तो? 6 इथे. हा झाला तुमचा बिंदू. इथे डॉट करा, छोटासा राऊंड करा, मोठं वर्तुळ करू नका. कळलं? असा छोटासा डॉट केला आणि जरा छोटासा राऊंड करा. सो हियर इट इज 6 6,0. जस्ट मेक अ राऊंड 6,0. राईट द कोऑर्डिनेट ब्रॅकेट 6,0. तो पॉइंट राऊंड केला, त्याच्या बाजूला त्याचे निर्देशक लिहिले 6 स्वल्पविराम 0. क्लिअर? दुसरा बिंदू कुठला आहे? 0 स्वल्पविराम 6, 0,6. नाउ x coordinate is 0. When x coordinate is 0, that point lies on the y axis. ज्या बिंदूचा x निर्देशक 0 असतो तो बिंदू कुठे असतो? y अक्षावर. मग y अक्षावर कुठे असणार तो? 6 वर. मग y अक्षावर 6 कुठे आहे? इथे. म्हणजे तुमचा बिंदू हा इथे येणार. हा बघा राऊंड केलाय ना. हा 0 स्वल्पविराम 6. So your point lying on the y axis, this is your point. Make a round 0,6. Then 2,4. पुढचा बिंदू आहे 2 स्वल्पविराम 4. x वर 2 आणि y वर 4. मग बघा x वर 2 कुठे आहे? इथे. On x axis 2 and y coordinate 4. So from here just go upward. कारण y वर 4 कुठे आहे? इथे आहे ना. मग इथून या 2 मधून सरळ वर जायचं आणि 4 मधून असं यायचं. कळलं? बरोबर इथे तो तुम्हाला पॉइंट मिळणार 2,4. From 2 you have to go upward and from 4 you have to go like this. Here you will get point 2,4. बिंदू 2 स्वल्पविराम 4 कसं मिळणार? x वर 2 आणि y वर 4 ना. मग x वर 2 इथे आहे, मग इथे येतो का बिंदू? नाही. तर इथून y वर किती आहे? 4. मग इथून सरळ जायचं वर. वरच का जायचं? खाली काय जायचं? कारण y वर 4 कुठे आहे? वर आहे ना, म्हणून वर जायचं. इथून सरळ वर गेलो, y वर 4 इथे आहे ना, इथून सरळ असं यायचं. हे असं डॉटेड लाईन्स वगैरे काही दाखवायच्या नाहीये. ओके. यू हॅव ऑलरेडी स्टडीड हाऊ टू प्लॉट पॉइंट्स. तुम्ही अगोदरच शिकलेले आहात बिंदू कसे स्थापन करतात. त्यामुळे ह्या अशा तुटक रेषा वगैरे काही दाखवायच्या नाहीयेत. 2,4. दिस इज अ पॉइंट. ओके. आफ्टर प्लॉटिंग दीज 3 पॉइंट्स, जॉईन देम इन अ स्ट्रेट लाईन. एकदा का हे तिन्ही बिंदू तुम्ही स्थापन केलेत की मग त्या तिन्ही बिंदूंना जोडणारी एक सरळ रेषा काढा. ही रेषा तिन्ही बिंदूंमधून गेली पाहिजे आणि त्या रेषेचं समीकरण लिहा. x अधिक y बरोबर 6. राईट डाऊन इक्वेशन ऑफ दॅट लाईन ऑन इट. x प्लस y इक्वल टू 6. ओके. आफ्टर फिनिशिंग फर्स्ट इक्वेशन देन ओनली प्लॉट पॉइंट्स ऑफ सेकंड इक्वेशन. पहिल्या समीकरणाचे तीनही बिंदू स्थापन केले, त्यांचे निर्देशक लिहिले 0 6, 2 4, 6 0 आणि त्यांना जोडणारी रेषा काढली. रेषेचं समीकरण लिहिलं, मगच पुढच्या समीकरणाचे बिंदू स्थापन करायला सुरुवात करायची. आर यू गेटिंग इट? फर्स्ट प्लॉट ऑल 3 पॉइंट्स ऑफ फर्स्ट इक्वेशन. दीज आर द 3 पॉइंट. प्लॉट दीज 3 पॉइंट्स. फर्स्ट इक्वेशनचे 3 पॉइंट्स प्लॉट केले. कोऑर्डिनेट लिहा. राईट डाऊन कोऑर्डिनेट्स.
After writing coordinates, join these 3 points in a line. Okay? After joining these 3 points, write down equation on that line. Okay? Equation line वर लिहायचं. Then only consider 3 points of next equation. मगच नेक्स्ट इक्वेशन म्हणजे x मायनस वाय इक्वल टू 4 चे हे 3 पॉइंट्स प्लॉट करायला सुरुवात करायची. आर यू गेटिंग इट? नाउ फर्स्ट पॉइंट इज 4,0. अगेन y कोऑर्डिनेट इज 0. पुन्हा y निर्देशक 0 आहे. ज्याचा y निर्देशक 0 असतो तो कुठे असतो? x वर. मग x वर कुठे असणार? 4. मग x वर 4 कुठे आहे? इथे. हा झाला तुमचा पॉइंट 4 स्वल्पविराम 0. y coordinate 0. That means this point is lying on the x-axis where 4. So on x-axis this is the 4. So this is your point 4,0. Next 5,1. X-axis 5, y-axis 1. X coordinate 5, y coordinate 1. So on x-axis 5 and y coordinate 1. So from 5 go upward and 1. So there, this is your point 5,1. काय करायचं? 5 स्वल्पविराम x आहे म्हणजे x निर्देशक 5 आहे आणि y निर्देशक 1 आहे. मग x वर 5 इथे आहे ना, इथे दाखवायचा का बिंदू? नाही, कारण y निर्देशक किती आहे? 1. मग इथून वर जायचं आणि हा 1 इथे आहे सरळ. हा तुमचा बिंदू आला 5 स्वल्पविराम 1. दिस इज युअर पॉइंट 5,1. नाउ द नेक्स्ट पॉइंट 6,2. पुढचा बिंदू आहे 6 स्वल्पविराम 2. x वर किती आहे? 6. x वर 6. मग इथे आहे का तो बिंदू? नाही, का? कारण y निर्देशक किती आहे? 2. मग x वर 6 आणि y वर 2 म्हणजे 6 मधून सरळ वर जायचं आणि इथून 2 मधून यायचं इथे. कळतंय का? x coordinate is 6 and y coordinate is 2. So on x axis this is 6. From 6 go upward. Y coordinate 2. So from 2 horizontal. So here you will get point 6,2. तीनही बिंदू स्थापन केले. Now join them. त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहा, निर्देशक लिहा. 6, 2, 5, 1, 4, 0 लिहिले. तिन्ही जोडले. ओके, जोडल्यानंतर ही रेषा मिळाली. त्या रेषेचं समीकरण लिहा. x वजा y बरोबर 4. जस्ट प्लॉट दीज 3 पॉइंट्स, जॉइन देम and then write the equation x minus y equal to 4. Okay, here graph is completed. Now these two lines intersecting at this point. आता ह्या दोन्ही रेषा ह्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतायत म्हणजे हा झाला तुमचा छेदन बिंदू. दिस इज युअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. मीन्स दिस पॉइंट इज लाइंग ऑन बोथ द लाईन. म्हणजे हा पॉइंट ह्या लाईन वर पण आहे आणि हा पॉइंट या लाईन वर पण आहे. बरोबर? म्हणजेच हा त्यांचा छेदन बिंदू दिसतोय तो दोघांवर पण आहे ना. छेदन बिंदू 5 स्वल्पविराम 1. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 5,1. आता ऑलरेडी इथे 5, 1 मिळाला होता म्हणून ठीक आहे. काही वेळेला सारणीपैकी तो बिंदू नसतो, कुठला वेगळा असेल तर आपण आलेखावरून तो बिंदू शोधायचा. आर यू गेटिंग इट? हियर दिस 5,1 इज फ्रॉम अवर टेबल ओनली. दॅट्स वाय नो नीड टू फाइंड आउट इट्स कोऑर्डिनेट. इथे काय झालं, जो छेदन बिंदू होता तो ऑलरेडी आपल्या सारणीतलाच होता, त्यामुळे त्याचे निर्देशक शोधायची गरज पडली नाही. परंतु काही वेळेला छेदन बिंदू सारणीतला नसू शकतो. मग त्यावेळेला काय करायचं, त्या छेदन बिंदूचे निर्देशक आपल्या आलेखावरून शोधायचे. आलेखावरून शोधता येतात ना. एक्स निर्देशक इथे असतो आणि वाय निर्देशक इथे असतो. मग ते तिथून शोधायचे आणि लिहायचे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन छेदन बिंदू हा आहे तुमचा आलेख. आर यू गेटिंग इट? अशा पद्धतीने तुम्ही आलेख काढू शकता. नंतर छेदन बिंदू मिळाला की फायनल उत्तर आलेखावर एवढंच लिहायचंय. आलेखावर कुठेच पेनाचा वापर करायचा नाहीये. यू शुड राईट इच अँड एव्हरीथिंग युझिंग पेन्सिल. सगळं काही पेन्सिलने लिहायचं. ऑन ग्राफ पेपर डोंट यूज पेन, ऑलवेज यूज पेन्सिल. राईट स्केल प्रमाण लिहा. ओके, फिनिश. देन ऑन द नेक्स्ट पेज आन्सर शीट. आलेखाचं समोरची जी पेज आहे जिथे तुम्ही सारण्या बनवल्यात, व्हेर यू ड्रॉ टेबल्स, there at the end you have to write, so therefore solution equal to x comma y equal to 5,1. म्हणून उकल बरोबर x comma y बरोबर 5,1.
that at the end you have to write. So this is your solution. ही तुमची आहे उकल. हे कुठे आलेखात लिहायचं नाहीये. Don't write this in graph, okay? On the front page, below the tables. त्या ज्या सारण्या तुम्ही बनवल्यात ना त्यांच्या खाली हे लिहायचं. सोल्युशन 5,1 उकल 5 स्वल्पविराम 1. कळलं? अशा पद्धतीने तो पूर्ण प्रश्न तयार होतो. कळलं? मिनिमम 4 मार्क्स त्याला मिळतात. सो दिस क्वेश्चन इज फॉर मिनिमम 4 मार्क्स. कमीत कमी 4 मार्क तरी यावर आहेत. त्यामुळे अत्यंत सोपं आहे. फक्त यात पटापट करता आलं पाहिजे, स्पीड पाहिजे आणि अॅक्युरेसी पाहिजे. ओके, ज्यांच्याकडे स्पीड आणि अॅक्युरेसी आहे दे कॅन डू इट फास्टर क्विकली अँड गेट 4 मार्क्स इझिली. आर यू गेटिंग इट? ओके, सो आय एम नॉट ड्रॉइंग each and every graph now. So like the same procedure you have to draw all 4 graphs. अशाच पद्धतीने उरलेले 4ही ग्राफ तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे क्वेश्चन 1, 2, 3 and 4. Okay, this is question number 1. We draw 2 lines where they intersect. That is the point of intersection. समीकरण मिळाली. समीकरणांवरून काय काढलं? सारण्या तयार केल्या. त्या सारणीतले बिंदू आलेखावर स्थापन केले, बिंदू जोडले, समीकरण लिहिली. जिथे एकमेकांना छेदतात तो छेदनबिंदू. छेदनबिंदू म्हणजेच तुमची उकल. आर यू गेटिंग इट? कळतंय? सो यू कॅन डू इट ऑन युअर ओन. सो जस्ट ट्राय टू सॉल्व क्वेश्चन नंबर 2, 3, 4 like this only. Okay, now in our last video we have covered 1, 2, 3, 4 questions from question number 2. 5 and 6 is remaining. Out of those 5 and 6, I will try question number 5. Okay, 6 you have to do on your own. प्रश्न दुसऱ्यातले 1, 2, 3, 4 आपण काल घेतलं होतं म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये. आता हे आपण ग्राफ कसा काढायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आलेख काढा आणि त्या 4ही गणितांचे आलेख अशा प्रकारे काढायचे आहेत. प्रश्न दुसऱ्यातला, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. त्यातला 5वा 6वा राहिला होता. त्यापैकी प्रश्न 5वा मी घेतोय, 6वा तुम्हाला करायचा आहे. ओके, लिटिल बिट ट्रिकी वन. थोडाफार जरासा ट्रिकी आहे कारण त्याच्यामध्ये समीकरण तेवढी सोपी दिली नाहीये. बोर्ड एक्झाम मध्ये असं ट्रिकी क्वेश्चन फार रेअरली येतात, म्हणजे दुर्मिळ आहेत. सहसा अशी समीकरण विचारत नाही, पण एक्सरसाइज मध्ये ते दिलेलं आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस असावी म्हणून आपण ते घेतोय. प्रश्न क्रमांक 5वा, क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. So question number 5. In that question 5, they have given equation 3x minus 4y equal to minus 7. 3x वजा 4y बरोबर वजा 7 असं एक समीकरण, पहिलं समीकरण त्याने दिलेलं आहे. आता इथे पाहिल्याबरोबर तुम्हाला कळतंय काय कळतंय? x किंवा y एकटा नाहीये. x coefficient 3, y coefficient 4. Okay, so no one is separate or single one. कोणी तुम्हाला x किंवा y याचा सहगुणक एक दिसत नाहीये आणि त्यामुळे हे कळत नाहीये की पटकन कोणाला सेपरेट करूया. ओके, सो वी कांट डिसाइड इझिली विच व्हेरिएबल शुड बी सेपरेट. कुठलं व्हेरिएबल सेपरेट करायचं कळत नाहीये. मग इथे तुम्ही x किंवा y कोणालाही सेपरेट करू शकता. यू कॅन सेपरेट x और यू कॅन सेपरेट y. तुम्ही x ला पण सेपरेट करू शकता किंवा तुम्ही y ला पण सेपरेट करू शकता. कसं करायचं? फार सोपं आहे. जर मला हे y सेपरेट पाहिजे, इफ आय वॉन्ट y सेपरेट, मग मी काय करणार? हे वजा 4y त्याला तिकडे घेणार, म्हणजे काय होणार? अधिक 4y. -4y goes to that side, it will become +4y. -7 comes here, it will become +7. If I want y separate, मला जर y सेपरेट करायचं आहे तर मी काय करेन? वजा 4y ला तिकडे नेईन, अधिक 4y होईल, वजा 7 ला इकडे आणेन, काय होईल? अधिक 7. म्हणजे मला काय मिळेल? 3x अधिक 7 बरोबर 4y. 3x अधिक 7 बरोबर 4y. ओके, लेट मी क्लिअर दिस. हे कळलं ना आलेख कसा काढायचा? ओके, ओके. 3x + 7 = 4y. 3x अधिक 7 बरोबर 4y मिळाले, पण मला y हवाय ना फक्त. हा 4 गुणतोय, तिकडे गेल्यावर काय होणार? भागणार. ओके, सो आय विल गेट
y इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4. 3x अधिक 7 भागिले 4. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला, हे जे सूत्र बनलं ते कोणासाठी बनलं? y साठी. नाउ दिस फॉर्म्युला इज फॉर y. ओके, सो आय हॅव टू अज्युम व्हॅल्यूज फॉर x. हे सूत्र y साठी बनलं ना, म्हणजे मला किमती कोणाच्या मानाव्या लागतील आता? x च्या. बरं, x च्या किमती काय मानायच्या? तर अशा किमती माना की हे जे वर उत्तर येईल ना अंशात, त्या उत्तराला 4 ने भाग गेला पाहिजे, अशा किमती मानाव्या लागतील. कळतंय का? म्हणजे आता विचार करून किमती माना. त्यामुळे थोडंसं रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून बघायचं आणि मगच इथे फेअर करायचं. जस्ट मेक दॅट कॅल्क्युलेशन इन रफ अँड देन ओनली राईट इट इन फेअर. इफ आय पुट 0 ओव्हर हियर, समजा मी x च्या इथे 0 घेतलं तर काय होईल? 3 गुणिले 0 0. 0 अधिक 7 7. 7 भागिले 4. भाग जातो का? नाही जात. म्हणजे x बरोबर 0 घेता येणार नाही. I cannot take x equal to 0. Why? If I put x equal to 0, what I'll get? 3 into 0 plus 7 upon 4. जर मी x च्या इथे 0 घेतलं तर असं होईल ना, 3 गुणिले 0 अधिक 7 भागिले 4. बरं, आता 3 गुणिले 0 म्हणजे 0. 0 अधिक 7 म्हणजे 7. मग त्या 7 ला 4 ने भाग जातो का? नाही. 3 into 0 0. 0 plus 7 7. 7 is not divisible by 4. So I cannot take 0. म्हणजे 0 घेता येणार नाही. कॅन आय टेक 1? मी x च्या इथे 1 घेऊ शकतो का? बघा, 1 घेतलं तर काय होईल? इफ आय पुट हियर 1, इफ आय टेक 1, x इक्वल टू 1, देन 3 into 1 3. 3 plus 7 10. इज इट डिव्हिजिबल बाय 4? 3 1 3 होणार. 3 अधिक 7 10. 10 ला 4 ने भाग जातो का? नाही. म्हणजे x बरोबर 1 पण घेता येणार नाही. मग आता x बरोबर किती घेणार? 2 घेणार नाही, कारण 3 दुने 6. 6 आणि 7 13. 3 2 जा 6. 6 plus 7 13. Not divisible by 4. So, which value can I take for x? Yes, I can take putting x is equal to 3. मी काय घेऊ शकतो? x बरोबर 3 घेऊन, कारण रफ मध्ये केलं मला कळलंय. While calculating on rough pages, I came to know that if I put x equal to 3, I will get 3 into 3 9. 9 plus 7 16. 16 is divisible by 4. रफ मध्ये केल्यावर मला कळलं की जर मी x च्या इथे 3 घेतलं तर काय होईल? y बरोबर 3 गुणिले x. x च्या इथे 3 अधिक 7 भागिले 4. मग मला कळतं की 3 3 9. 9 अधिक 7 16. 16 भागिले 4. 16 ला 4 ने भाग जातो. 3 3 जा 9. 9 plus 7 16. 16 by 4. 16 is divisible by 4 ना. So 4 4 जा 16. Y equal to 4. So the point will be x equal to 3, y equal to 4. म्हणजे मला बिंदू मिळाला 3 स्वल्पविराम 4. x आहे 3 आणि y मिळाला 4. क्लिअर? दॅट व्हॉट आय वॉन्ट टू से. मग असंच अजून x ची कोणती किंमत घेता येईल? लाईक दिस ओनली. विच व्हॅल्यू यू कॅन टेक फॉर x? पुटिंग x इक्वल टू, x बरोबर किती घेता येईल? जस्ट थिंक अबाउट इट. 4? No. 3 4 are 12 plus 7. No. 5. 3 5 are 15 plus 7 22. 6. 3 6 are 18 plus 7 25. 7. 3 7 are 21 plus 7 28. 28 divisible by 4. So put x equal to 7. Putting x equal to 7. x बरोबर 7 घेऊन y बरोबर काय येणार? 3 गुणिले 7 अधिक 7 भागिले 4. 3 into 7 plus 7 upon 4. So 3 7s are 21. 21 plus 7 28. 28 divided by 4. 4 7s are 28. So therefore point x equal to 7, y equal to 7. जर मी x च्या इथे 7 घेतलं तर काय होईल? 3 7 21. 21 अधिक 7 28. 28 भागिले 4. 28 ला 4 ने भागलं किती आलं? 7. x equal to 7, y equal to 7. Now वन मोर व्हॅल्यू, अजून एक किंमत घ्यायची x ची. कोणती घ्या? थिंक अबाउट इट. ऍज आय सेड अर्लियर इन लास्ट व्हिडिओ, नो नीड टू टेक ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. प्रत्येक वेळेला धन किमतीच मानल्या पाहिजे असं काही नाही. समटाइम्स यू माइट अज्युम निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑल्सो.
काही वेळेला तुम्ही ऋण किमती पण घेऊ शकता ना. सो जस्ट थिंक अबाउट दॅट. इफ यू पुटिंग x इक्वल टू -1, x बरोबर -1 जर तुम्ही घेतलं, x बरोबर -1 घेऊन बघा काय होतं. y इक्वल टू 3 इंटू -1 प्लस 7 अपॉन 4. 3 गुणिले -1 अधिक 7 भागिले 4. सो 3 इंटू -1 इज -3 ना. -3 प्लस 7 अपॉन 4. सो -3 प्लस 7 वजा 3 अधिक 7 म्हणजेच काय, 7 वजा 3 किती, 4. 4 भागिले 4 किती, 1. आर यू गेटिंग इट? इफ यू पुट x इक्वल टू -1 यू विल गेट y इक्वल टू 1. जर x ची किंमत -1 ठेवलात तर y ची किंमत किती मिळणार, 1. सो द पॉइंट विल बी -1, 1. आर यू गेटिंग इट? देन यू कॅन फॉर्म अ टेबल. आता यानंतर मग तुम्ही ती सारणी व्यवस्थित लिहा. x y x y. These are the 3 points. Are you getting it? Like this, you can try for different points, but don't take numbers, such numbers that you will get greater numbers as an answer. अशा काही किमती घेऊ नका की तुम्हाला उत्तर फार मोठं मिळत जाईल. So don't take greater number or don't assume any number without thinking. विचार करा आणि तिथे त्या किमती मांडा. कळलं का? ह्याच किमती माना असं मी म्हणत नाहीये. यू कॅन टेक एनी व्हॅल्यूज, बट युअर आन्सर शुड बी नॉट टू मच ग्रेटर वन. तुमची जी काही उत्तर येणार ना ते फार मोठं असता कामा नये याचा जरासा विचार करा. क्लिअर? दिस इज द फर्स्ट इक्वेशन फ्रॉम क्वेश्चन नंबर 5. प्रश्न 5व्यातलं हे पहिलं समीकरण आहे. असंच सेम आता दुसरं समीकरण आहे, ते सोपं आहे. दॅट इक्वेशन इज इझियर वन. And that second equation they have given 5x. Okay, shall I rub this? Okay, and that second equation they have given, दुसरं समीकरण त्याने दिलेलं आहे 5x minus 2y equal to 0. 5x वजा 2y बरोबर 0. व्हेरी इझी. x कोएफिशिएंट 5, y कोएफिशिएंट 2. x आणि y दोन्ही काय सिंगल नाही आहेत. बरं, मग कोणतंही सेपरेट केलं तरी चालेल. सो आय कॅन राईट 5x इज इक्वल टू 2y. -2y तिथे गेले +2y. कोणालाही सेपरेट करा. आता तुम्हाला असं वाटेल की मी प्रत्येक वेळेला y इक्वल टू म्हणून करतोय, म्हणून मला ते इझी होतंय म्हणून मी y इक्वल टू करतोय. पण तुम्ही x इक्वल टू पण करू शकता. प्रत्येक वेळेला y इक्वल टूच केलं पाहिजे असं काही नाहीये. ओके, काही गणितं होती ज्यामध्ये y एकटाच होता ना, त्यामुळे ऑप्शनच नव्हता, त्यामुळे इझिली y इक्वल टू करता आलं. आणि काही मध्ये y कोएफिशिएंट सेपरेट करणं इझी गेलं म्हणून तसं केलं. सो नो नीड टू सेपरेट y ऑलवेज. हियर आय मेक y सेपरेट y बिकॉज इन सम प्रॉब्लेम्स, काही प्रॉब्लेम्स मध्ये काय होतं, y इज सिंगल वन, सो इट इज इझियर टू सेपरेट दॅट. काही प्रॉब्लेम मध्ये y सिंगल होता, तो इझिली सेपरेट झाला. बरोबर, आणि काही प्रॉब्लेम मध्ये त्याला सेपरेट करणं इझी होतं. हियर 5x इक्वल टू 2y आहे. पुन्हा एकदा मी y ला सेपरेट करू शकतो. कसं, हा 2 मल्टिप्लाय इथे आल्यावर काय होईल, डिवाइड. किंवा मी x ला पण सेपरेट करू शकतो. कसं, हा 5 मल्टिप्लाय इथे गेल्यावर डिवाइड. एनिवे, आर यू गेटिंग इट? x ला किंवा y ला कोणालाही मी सेपरेट करेन. इथे पुन्हा मी y ला सेपरेट करतो. का माहितीये? कारण हा 2 आहे ना, इथे गेल्यावर भागणार. म्हणजे भागणारी संख्या कशी आहे, छोटी. म्हणजे उत्तर मला जास्त मोठी नाही मिळणार, किंवा मानताना पण मला जास्त मोठ्या संख्या घ्यायची गरज नाही पडणार. म्हणून तुम्ही x पण सेपरेट केला तरी चालेल. सो हियर 2 डिवाइड करणार. सो आय विल गेट y इक्वल टू 2 डिवाइड केलं तर 5/2x. 2 इथे गुणिले, इकडे आला काय आला, भागिले. बरोबर, म्हणजे y बरोबर काय राहिलं, 5/2x. आता हा 2 भागिले आहे ना, म्हणजे इथे जे काही x ची किंमत घेणार ती अशी घ्यायची की त्याला या 2 ने भाग केला पाहिजे. समजताय? मग 2 ने भाग करणाऱ्या संख्या सोप्या आहेत ना. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. आतल्या कुठल्याही संख्या तुम्ही तिथे घेऊ शकता. आर यू गेटिंग इट? हियर डिनॉमिनेटर इज 2 ना. दॅट मीन्स पुट व्हॅल्यूज ऑफ x लाईक दिस. हियर यू हॅव टू अज्युम दोज व्हॅल्यूज विच आर डिव्हिजिबल बाय 2. बिकॉज इट इज डिनॉमिनेटर ना 2. दॅट मीन्स 2 इज डिवाइडिंग. So put x equal to multiples of 2, means put x equal to 2, x equal to 4, 6, 8, so that you can easily divide and get the answer. So which value? Simple value. सगळ्यात सोपी व्हॅल्यू घ्या. Putting
x इज इक्वल टू 0, x बरोबर 0 घेऊन, ही सगळ्यात सोपी आहे ना. y इक्वल टू काय येणार 5/2, x च्या इथे 0, 0 ने कोणालाही गुणलं तरी उत्तर काय येणार 0. 5/2 into 0, 0 multiplied to any number, answer is 0. So therefore 0, 0, this is the point. बिंदू मिळाला 0, स्वल्पविराम 0. Then putting x equal to, I think simple value, x बरोबर 2 घेऊन, का 2च का घेतलं? Why I put x equal to 2 here? Because we have to divide by 2 na. So if I put 2 will get cancelled. Easily I will get y equal to 5. y equal to 5/2 into x च्या इथे आता किती येणार 2, तर काय होईल 2 कॅन्सल झाला, राहिलं किती 5. y बरोबर 5, x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 5, x निर्देशक 2 आणि y निर्देशक 5. काय कठीण आहे? अजून सांगा आता x च्या इथे काय घेणार 4. if you want to put x equal to 4, it is correct. 2 2s are 4 and 5 2s are 10. You will get y equal to 10. I don't want y equal to 10. मला y equal to 10 नको आहे, कारण काय थोडं तुम्हाला हवंय तर तुम्ही y equal to 10 पण घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. So that's why I am taking here putting x equal to -2, x बरोबर -2 घेऊ. If I put here 4, x equal to 4 जर मी घेतलं तर काय होईल 2 2s are 4 आणि बे पंचे 10 होतील ना. समजा इथे 4 घेतले तर काय होणार, बे दुने 4 आणि बे पंचे 10, y ची किंमत 10 येणार, म्हणजे y वर मला 10 पर्यंत जावं लागणार. तर थोडे जास्त जावं लागतं ना अंतर, ते म्हणजे y अक्षावर जरा मला जास्त किमती घ्याव्या लागतात. म्हणून मी काय करतो मुद्दामून x ची किंमत आता -2 घेतो. -2 घेतलं की काय होणार, तेवढं जास्त जायची गरज नाही होणार. काय होणार बघा, y बरोबर 5/2 गुणिले -2, मग काय होईल बे के बे, हा म्हणजे 1 राहणार आणि हे वजा चिन्ह, मग 5 के 5 आणि वजा चिन्ह म्हणजे -5 झालं. x किती -2 आणि y किती -5. If I put x equal to -2, 2 1s are 2 and minus sign na, so -1 into 5 -5. So x coordinate -2 and y coordinate -5. Now make a table. आता सारणी तयार करा. Clear? So this problem was the tricky one, because it requires lots of thinking, lots of calculation. आणि ह्या गणितामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो, सेपरेट काय करायचं, x ला सेपरेट करायचं की y ला करायचं, मग किमती काय मानायच्या वगैरे वगैरे. पण त्यामुळे प्रॅक्टिस असेल तर पटापट होईल, अदरवाईज थोडासा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिस जरा जास्त असायला पाहिजे. बोर्ड एक्झाम मध्ये अशी गणित कमी विचारलेली आहेत, कारण त्यांना माहिती आहे की याच्यात विचार करण्यात थोडासा वेळ जातोय. पण क्वेश्चन 1 2 3 4 अशा टाइपची गणितं बऱ्याचदा विचारलेली आहे. इन बोर्ड एक्झाम दे might ask such type of problems rarely, because they know that it takes time. If you have lots of practice, you can solve it with minimum time. पण जर प्रॅक्टिस कमी असेल तर यात थोडासा टाइम जाणार. त्यामुळे बोर्ड एक्झाम मध्ये मोस्ट कॉमनली 1 2 3 4 क्वेश्चन आहे, अशा प्रकारचे सम्स जास्त कॉमनली इक्वेशन असतात. कळलं का? कारण त्यामध्ये तुम्ही इझिली व्हेरिएबल सेपरेट करू शकता, इझिली टेबल्स क्रिएट करू शकता आणि मग तुम्हाला ग्राफ पण ड्रॉ करायचा. ओके, सो आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ just go through all those 4 and including these some 5 questions. Okay, draw graphs of all these 5 questions. प्रत्येक क्वेश्चनला सेपरेट ग्राफ आहे, कळलं का? कारण प्रत्येक ग्राफवर 2 लाईन्स ड्रॉ होणार, 2 इक्वेशन 2 लाईन, अँड देन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विल गिव्ह यू सोल्युशन. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक एक आलेख वापरायचा आहे. त्या एका आलेख, प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरण आहेत, बरोबर ना? त्या 2 समीकरणांच्या 2 रेषा मिळणार. त्या 2 रेषा जिथे छेदणार तो छेदन बिंदू म्हणजेच तुमची उकल आहे, कळतंय? त्यामुळे जिथे तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिल्यावर टेबल्स बनवले आहेत, बरोबर ना, वेर यू ड्रॉ द टेबल्स इन फ्रंट ऑफ दॅट ग्राफ, ऑन दॅट ग्राफ यू ड्रॉ ग्राफ ऑफ दोज 2 इक्वेशन्स अँड राईट डाऊन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. जिथे तुम्ही सारण्या बनवल्या त्याच्या समोरच्या पानावर, आलेखाच्या पानावर काय करायचं, तुम्ही त्या समीकरणांचे आलेख काढा आणि छेदनबिंदूचे निर्देशक लिहा. ओके, सो जस्ट ट्राय टू ड्रॉ ग्राफ्स फॉर द गिवन क्वेश्चन्स. प्रॅक्टिस इट more and more.
सो दॅट यू विल टेक लेस टाइम टू सॉल्व सच टाइप ऑफ क्वेश्चन्स. जेवढा जास्त सराव कराल तेवढ्या कमी वेळात ते तुम्ही आलेख काढू शकता आणि ती गणितं सोडवू शकता. कळलं? बाकी त्यात जास्त काही कठीण वगैरे काही नसतं, फक्त तुमचं प्रॅक्टिस पाहिजे, तरच तुम्ही स्पीड तुमचं वाढवू शकता. ओके, वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इथे हे प्रकरण, हे चॅप्टर पूर्णपणे संपलेलं आहे. हियर वी हॅव फिनिश चॅप्टर नंबर 1, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ओके, सो इन आवर नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टार्ट न्यू चॅप्टर. सो टिल देन कीप वॉचिंग, कीप प्रॅक्टिसिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण सुरू करू. पहिलं प्रकरण रेषा समीकरणे, 2 चलातील रेषा समीकरणे इथे संपलेलं आहे. कळलं? त्याचे पूर्ण प्रॅक्टिस करा. त्याच टाईपची सोपी सोपी गणितं सोडवायचा प्रयत्न करा. ओके, समजलं? डोंट जस्ट कॉपी, फक्त कॉपी करू नका, ती गणितं सोडवा. कळलं? त्या प्रकारची सोपी गणितं ट्राय करा, स्वतः सोडवा. ओके, पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.